मी पूजा शिंदे. आपण पाहता जनादेश टीव्ही न्यूज. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. संस्कृती आर्ट्स फेस्टिवलची दिमाखात सुरुवात. ठाणेकरांना मेट्रोचे आश्वासन. वागळे स्टेट परिसरातून चोरी गेलेली बोलेरो गाडीच्या मालकाने शोधून काढून चोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली. भिवंडी तालुक्यातील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत विकास कामे. ठाण्यात सोनसाखळी चोरी. वागळे स्टेट परिसरातून चोरी गेलेली बोलेरो गाडीच्या मालकाने शोधून काढून चोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली. 4 चाकी गाड्या चोरणाऱ्या चोरस मालकानेच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना वागळे एस्टेट परिसरामध्ये घडली आहे. 15 एप्रिल रोजी वागळे एस्टेट परिसरातील कामगार हॉस्पिटलच्या शेजारून जाहीद खान यांची बोलेरो गाडी चोरीला गेली होती. गाडीच्या मालकाने आपल्या मित्रमंडळींना गाडी चोरीला गेल्याची माहिती देऊन ठाण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये गाडी शोधण्यास सुरुवात केली. टोल नाका येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये गाडी कोणत्या दिशेला गेली याचा शोध घेतला असता त्यांची गाडी घोडबंदर रोड येथून मुंबईच्या दिशेला गेल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी मीरा रोड या परिसरामध्ये गाडी शोधण्यास सुरुवात केली व त्यांचे काही मित्र फाउंटन हॉटेल येथील नाक्यावर थांबले. मीरा रोड परिसरामध्ये गाडीचा शोध घेत असता त्यांना त्याच्या गाडीसारखीच गाडी दिसली, परंतु त्या गाडीची नंबर प्लेट बदलण्यात आली होती. त्यांनी लगेच सदर गाडी थांबवली. त्यावेळेस गाडीतील इतर दोघे पसार झाले. त्या ठिकाणी गाडी थांबवली होती त्या ठिकाणी पोलीस चौकी होती, परंतु पोलिसांनी गाडीच्या मालकास मदत न करता चोराला व गाडीला जाऊ दिले. मालकाने लगेच त्याच्या मित्रांना फोन करून फाउंटन हॉटेल येथील नाक्यावर गाडी येत असल्याचे सांगितले. त्यांच्या मित्रांनी लगेच नाक्यावर रोडवर येऊन गाडीची वाट पाहिली. गाडी आल्यानंतर गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता गाडी चोराने त्यांच्या एका मित्रांच्या अंगावर घातली. यामध्ये त्याचा एक मित्र गंभीर जखमी झाला असून त्यांच्या दुसऱ्या मित्राने मोटरसायकल गाडीच्या पुढे आडवी टाकल्याने नाईलाजाने चोराला गाडी थांबवावी लागली. तोपर्यंत गाडीचे मालकही घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी चोराला पकडून वागळे एस्टेट पोलिसांच्या स्वाधीन केले असून पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहेत. 15 एप्रिलला रात्री 2 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची कामगार हॉस्पिटलजवळ बोलेरो गाडी 9923 नंबरची चोरीला गेली होती. त्या गुन्ह्याचा तपास चालू होता. दरम्यान फिर्यादी आम्हाला मदत करत होते. फिर्यादीने मीरा रोड भागात परवाला त्या चोराला गाडीसहित पकडलेला आहे. चोराचं नाव आहे मोहम्मद अलील मोहम्मद सलीम मोहम्मद रजा आणि त्याला आता आपण ताब्यात घेतलेला आहे PCI उद्यापर्यंत. आणि त्याचा आंतरराज्यीय गुन्हेगारांशी काही संबंध आहे का किंवा बाकी आणखी याची लिंक कुठं मिळते का ह्याबद्दल आम्ही सविस्तर तपास करत आहोत. ही साधारण मोडस अशी आहे की दुसरी एक गाडी घेऊन यायची बिना नंबरची, गाडी हेरायची, गाडी हेरल्यानंतर डुप्लिकेट चावीनं कुलूप काढायचं आणि ती गाडी ठराविक एका ठिकाणी 15, 20, 25 किलोमीटरच्या एरियामध्ये अबॅन्डन सोडून द्यायची. नंतर 2-3 दिवसांनी ती गाडी स्टार्ट करून तिथून मार्च करायची आणि परराज्यात घेऊन जायचं. असं साधारण त्यांचे मोडस दिसते. तवेरा, इनोवा किंवा मग बोलेरो, स्कॉर्पिओ अशा गाड्या नेण्याचे प्रमाण जास्त आहे. ब्युरो रिपोर्ट जनादेश. भिवंडी तालुक्यातील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत विकास कामे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामपंचायतीकरिता असलेल्या दलित वस्तू सुधारणा योजनेअंतर्गत सन 2015 ते 16 या वर्षात एकूण 38 विकास कामे मंजूर करण्यात आली असून याकरिता 2,98,08,490 रुपयांची निधी देण्यात आला. भिवंडी तालुका पंचायत समिती अंतर्गत असलेल्या 38 ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनुसूचित जाती व नवबुद्ध गौटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या उद्देशाने दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सन 2015 ते 16 या वर्षाकरिता 2,98,08,940 रुपयांची 38 विकास कामांची मंजुरी ठाणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील यांनी नुकतीच दिली. याबाबत प्रस्ताव गट विकास अधिकारी डॉक्टर करुणा जुईकर यांनी ठाणे जिल्हा परिषदेकडे सादर केले होते. निधी देताना 10 ते 25, 25 ते 50, 50 ते 75 आणि 75 ते 100 अशा लोकसंख्येच्या प्रमाणात निधी दलित वस्त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे विकास कामांना वेग आला आहे. गावामध्ये स्मशानभूमी जोड रस्ता, अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा योजना,
गटार बांधकाम, पेवर ब्लॉक, बोअरवेल आदी कामे या योजनेतून केली जातील। या योजनेतून अर्जुनली, सुपेगाव, पारिवली, पिसे, दाभाड, कोण, डोळे, तलवली, आमने, पिळजे, कवडखुर्द, खारबाव, गोरसई, कुरुंद, नागीठणे, वज्रेश्वरी, कासने, नानकर, वडपे, वडघर आदी गावांमध्ये करण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट जनादेश। घेऊया एक छोटीशी विश्रांती। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। लोकांना मोफत थेरपी घेण्यात यावी म्हणून भव्य असे सेंटर। लोकांना आजार का होतात, ते कसे बरे करावे, कोणती काळजी घ्यावी यासाठी सेंटरमध्ये मार्गदर्शन केले जाते। विगेन थेरपी शरीरावर डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत होणाऱ्या गंभीर आजारावर उपयोगी। 40 मिनिटाच्या थेरपीने आपल्या शरीरावर 6 प्रकारे फायदा होतो। 1. थर्मल FIR म्हणजेच सूर्याची कवळी किरणे। 2. मसाज। 3. ॲक्युप्रेशर। 4. मॉक्सिबुशन। 5. कायरोप्रॅक्टिक। 6. ETS। या थेरपीने ॲसिडिटी, डायबिटीज, ब्लड प्रेशर, पाठीचा त्रास, मणक्याचे आजार, गुडघ्यांचा त्रास, अस्थमा, किडनी स्टोन, लिव्हर, त्वचारोग, नसाच्या संबंधित आजार, लकवा, पॅरालिसिस इत्यादी गंभीर आजारावर उपयोगी। 21व्या शतकातील अद्भुत अविश्वसनीय अनोखा चमत्कार विगेन थेरपी। विश्वास ठेवा अगर नका, पण विगेन थेरपी सत्य आहे। एकदा येऊन पहा आणि अनुभव घ्या। या सुवर्ण संधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा। पत्ता ठाणे शाखा, निळखंड टॉवर, न्यू इंग्लिश स्कूलच्या बाजूला, पुन्हा गाडगे ज्वेलर्स समोर, राम मारुती रोड, ठाणे पश्चिम। फोन नंबर 022-254034848। भ्रमण दूरध्वनी क्रमांक 9323968920। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। ठाण्यात सोनसाखळी चोरी। रस्त्यावर पायी चालत येऊन महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचल्याची घटना रविवारी ठाण्यात घडली। वाघळे एस्टेट भागात राहणाऱ्या माया रमेश दिवाकर वय वर्ष 47 या रविवारी दूध घेऊन घरी जात होत्या। तेव्हा शिवाजीनगर येथील सावंत निवासजवळ पाठीमागून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 50,000 रुपये किमतीची सोनसाखळी खेचून शेजारच्या गल्लीतून पलायन केले। या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोनसाखळी चोरांच्या घटनांमध्ये गेल्या 4 दिवसात वाढ झाली आहे। ती रोखण्यासाठी पोलिसांनी अद्यापही कठोर कारवाईची पावले उचललेली नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत। पोलिसांची सोनसाखळी चोरांना नेस्तनाबूत करण्यासाठी 2 महिन्यांपूर्वी विशेष पथकांची नेमणूक केली होती, परंतु जिल्ह्यातील सोनसाखळी चोरीची घटनांमध्ये अद्याप घट झालेली नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। पोलीस फक्त कागदोपत्री उपाययोजनांचीच माहिती देत आहेत, परंतु कृती काहीच नाही, अशी प्रतिक्रिया एका सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली। ब्युरो रिपोर्ट जनादेश। संस्कृती आर्ट्स फेस्टिवलची दिमाखात सुरुवात। ठाणेकरांना मेट्रोचे आश्वासन। संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या पहिल्या दिवशीच्या सायंकाळच्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी बोलताना ठाण्यात वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या दुरावस्थेकडे लक्ष देऊ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले। तर हा फेस्टिवल आगळा वेगळा आहे। अशा प्रकारच्या फेस्टिवलमधून भारतीय संस्कृती कला जपली जाते।
त्यामुळे राज्य सरकार अशा प्रकारच्या फेस्टिवलच्या कायम पाठीशी राहील असेही त्यांना सांगितले. यावेळी खासदार कपिल पाटील, आमदार प्रताप सरनाईक, संजय केळकर, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, RPIचे अध्यक्ष रामदास आठवले, ठाण्याचे महापौर संजय मोरे, सभागृह नेते नरेश मस्के आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गायक शंकर महादेवन यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांनी विटेंज कारच्याही पाहणी केली. यावेळी विटेंज कार तसेच सुपर बाईक्स पाहण्यात मान्यवरही काही रंगून गेले होते. यानंतर शंकर महादेवन यांच्या गीताचा कार्यक्रम रंगला. गणनायका गणदेवताय या गीताने महादेवन यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणवंदिताय गुणेशानाय धीमहि गुणाधीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि. तर त्यानंतर त्यांनी सदर केलेल्या एकापेक्षा एक धमाकेदार गीतांना ठाणेकरांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या साथीने उत्सुफट दाद दिली. तर उपवन रस्त्यावरील दुसऱ्या व्यासपीठावरही रॉक बँडचा कार्यक्रम रंगला होता. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपल्या समस्या, सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा पत्ता. ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच वेळी याच वृत्तवाहिनीवर. आपली माणसं, आपला देश पाहत राहा जनादेश. धन्यवाद.